नमस्कार, मी आयेशा सय्यद. अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर पार पडलेली. या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. यामध्ये अजित पवारांच्या पॅनलने 20 जागा जिंकलेल्या आहेत, तर विरोधकांना केवळ 1 जागा मिळालेली. ही निवडणूक कशी झाली, तर अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल, त्यांच्या विरोधामध्ये चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल, शरद पवार यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल, तर शेतकरी कष्टकरी समिती यांचं देखील एक पॅनल होतं. जरी ही निवडणूक वरवर पाहता चौरंगी वाटत असली, तरी पण थेटपणे ही निवडणूक अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे अशीच झाली आणि तसाच त्याचा निकाल देखील लागलेला आहे. अजित पवारांच्या पॅनलला निळकंठेश्वर पॅनलला 20 जागा मिळालेल्या 21 पैकी, तर विरोधकांना सहकार बचाव पॅनलला केवळ 1 जागा मिळालेली आणि ती म्हणजे चंद्रराव तावरे यांची. या निवडणुकीची एवढी चर्चा होण्याचं कारण काय? ही निवडणूक तसं पाहता फक्त एका कारखान्याची निवडणूक होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांनी जेव्हा असं म्हटले की तुम्ही माझं पॅनल निवडून द्या, जर माझं पॅनल निवडून आलं तर मी या कारखान्याचे नेतृत्व करेल, तर मी या कारखान्याचा चेअरमन होईल आणि सभासदांच्या हिताचे निर्णय मी घेईल. शिवाय 500 कोटींचा निधी मी सरकारमार्फत या कारखान्याला देईल, असं ज्या दिवशी अजित पवार म्हणाले, तेव्हा अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आणि ही निवडणूक पूर्णपणे बदलून गेली. अजित पवार आणि चंद्रराव तावरे या दोघांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळाला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो वारंवार दर 5 वर्षांनी पुढे येत राहिला आणि यंदा देखील अशीच ही लढत झाली. ऐन वेळेला शरद पवार यांनी स्वतःचं पॅनल दिलं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या विरोधातली जी मतं होती ती थेटपणे तावरे यांना जाण्याऐवजी ती शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये विभागली गेली या 2 पॅनलमध्ये आणि त्यातूनच चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचा पराभव झाला आणि अजित पवार निवडून आले. अजित पवार निवडून येण्यामागची कारणं काय आहेत, तर आपण पाहिलं तर बारामतीचा विकास हा इतर कोणत्याही मतदारसंघापेक्षा जास्त झालेला आहे. तोच विकास डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या सभासदांनी असा निर्णय घेतला, जर आपल्याला कारखान्याचा विकास करायचा असेल, जर आपल्याला काही योग्य निर्णय घ्यायचे असतील, सभासदांचं हित पाहायचं असेल, तर अजित पवार यांच्या नेतृत्वामधल्या पॅनलला आपण निवडून दिलं पाहिजे आणि तसंच ते निकालाच्या स्वरूपात सध्या आपल्या समोर आहे. ज्यावेळेला शरद पवार यांची साथ अजित पवारांनी सोडली, तेव्हा मात्र काही लोकांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होती, त्यांनी एकत्रपणे शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करायला हवं होतं. मात्र हे बघून अजित पवार यांची एक वेगळी प्रतिमा देखील आहे बारामती आणि राज्यभरामध्ये, ती म्हणजे काम करणारा नेता. जर एखादे काम अजित पवारांकडे घेऊन गेलं तर ते होतच, अशी कुठेतरी बारामतीकरांची भावना आहे आणि त्यातूनच त्यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा निवडून दिलं आणि कारखान्याची सत्ता अजित पवारांच्या हातात आलेली आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे, ज्याप्रमाणे अजित पवार म्हणाले होते तसं अजित पवार आता कारखान्याचे चेअरमन होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. चंद्रराव तावरे आणि अजित पवार